तर सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद केलाय। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक लांबोटी इथे पूर्णपणे बंद केली। रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाली, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुद्धा बंद केली। उत्तर सोलापुरातल्या तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या लांबोटी पुलावर वाहतूक बंद केली। सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे। थेट पुढे सोलापूर महामार्गावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा आता बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकता, आपण सध्या आहोत लांबोटी ब्रिज या ठिकाणी। ब्रिज वरून आपण जर आता बघितलं तर ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती या ठिकाणाहून क्रॉस करत आहे। या ॲम्ब्युलन्ससाठी या ठिकाणचे जे बॅरिगेड्स आहेत ते काढण्यात आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर पुणे महामार्गावरून येणारी ही जी ॲम्ब्युलन्स आहे तिला आता इकडच्या पोलीस प्रशासनाने वाट करून दिलेली आहे आणि ते आता सोलापूरच्या दिशेने जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहू शकताय की काल रात्री 10 वाजल्यापासून ही जी वाहतूक आहे ती या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे सोलापूर आणि पुणे महामार्गावरील जो लांबोटी ब्रिज आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी आता बॅरिगेड्स टाकण्यात आलेले आहेत। पूर्णतः वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सीना नदीचा पात्रातील पाणी जे आहे ते आता वाढत असल्या कारणानं ही वाहतूक आता थांबवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे पाणी आहे खरं तर शेतामध्ये तर हे पाणी गेलेलंच आहे, मात्र बाजूचे जे हॉटेल्स असतील किंवा पानटपरे असतील त्या ठिकाणी सुद्धा हे पाणी गेलेलं आहे। त्यामुळे आपण जर दृश्यांच्या माध्यमातून बघितलं तर या लांबोटी ब्रिज जवळचे हॉटेल सुनील हॉटेल जयशंकर जे आहेत ते सुद्धा आता पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे नेमकं किती वेळानंतर ही वाहतूक पूर्ववत होते हे पाहणं महत्त्वाचं। अगदीच साधारणतः दुपारच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः या ब्रिजवरती येऊन इकडची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर या पाणी पातळीमध्ये जर ती पाणी पातळी कमी झाली तर ही वाहतूक जी आहे ती पूर्ववत होणार आहे। त्यामुळे सध्या तरी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं एकूणच चित्र आपल्याला या महामार्गावरती पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।